नमस्कार मित्रांनो, MPSC गव्हर्नमेंट जॉब या गव्हर्नमेंट जॉबचे अपडेट्स देणाऱ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, हे चॅनल खास तुमच्यासाठीच तयार करण्यात आले आहे. आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर धन्यवाद. नसेल केलं तर आपण आत्ताच सबस्क्राईब करा, म्हणजेच आपल्याला जॉबचे नोटिफिकेशन्स मिळतील. आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा व काही शंका सूचना असल्यास कमेंट करा व आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा, जेणेकरून एखाद्या गरजूस उपयोग होईल. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, MPSC गव्हर्नमेंट जॉब या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन महाराष्ट्र लिमिटेड यांच्याकडून जे आहेत त्यात यांच्या FDCM लिमिटेडमध्ये वनरक्षक वर्ग 3 यातील पदासाठी जाहिरात आलेली आहे. ही जाहिरातची दिनांक 24 जानेवारी 2019. ह्या ज्या जागा आहेत ह्या वन विभागाच्या नाही आहेत, ह्या जागा त्या फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या आहेत, म्हणजे FDCM लिमिटेडच्या आहेत. ह्या ज्या जागा आहेत दक्षिण आणि उत्तर चंद्रपूर प्रदेश मिळून आणि नागपूर प्रदेशासाठी ह्या जागा आहेत. तर वन संरक्षक या उपसंवर्गाच्या रिक्त पदावर नियुक्तीसाठी आवश्यक पात्रता धारण करीत असलेल्या व FDCM लिमिटेडमध्ये भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवाराकडून 25 जानेवारी ते 21/2/2019 म्हणजे 21 फेब्रुवारी या कालावधीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येणार आहेत. शेवटची दिनांक जी आहे ते 21 फेब्रुवारी आहे. आणि याच्यासाठी जी आहे ती वेबसाईट आहे ती maharecruitment.mahaonline.government.in तसेच www.fdcm.nic.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. मित्रांनो, या पदांचा जो तपशील आहे, जे पद आहेत ते अनुसूचित क्षेत्राबाहेर आहेत, म्हणजे पेसा क्षेत्र जे होतं त्याच्या बाहेरचे आहेत, म्हणजे याचा जो अर्ज आहे कोणीही भरू शकते. तर यांच्यासाठी जागेचं जे यांनी दिलेलं आहे एकूण कार्यक आहे, तर यांचं जे पदाचं नाव आहे, कार्यालयाचं नाव आहे दक्षिण चंद्रपूर प्रदेश, चंद्रपूर प्रदेश व उत्तर चंद्रपूर प्रदेश मिळून असा हा विभाग आहे. संवर्ग आहे पदाचा जे क्लास 3 म्हणजे वर्ग 3चं पद आहे. पदाचं नाव आहे वनरक्षक. आणि याच्यासाठी ज्या जागा आहेत त्या अनुसूचित जातीसाठी 2 जागा आहेत, अनुसूचित जमातीसाठी 0 जागा आहे, NT साठी 1 जागा आहे, NTB साठी 0 जागा आहे, NTC साठी 1 जागा आहे, NTD साठी 0 जागा आहे. तसेच विशेष मागास प्रवर्ग जे आहे त्यांच्यासाठी 0 जागा आहेत आणि OBC साठी 8 जागा आहेत. ESBC साठी 3 जागा आहेत, खुला प्रवर्ग जो आहे त्यांच्यासाठी 2 जागा आहेत. असे एकूण ह्या 17 जागा भरायच्या आहेत. तर 17 जागेसाठी हे जे अर्ज आहेत यांची जी तारीख आहे ते 25 जानेवारी ते 21/2/2019 म्हणजे 21 फेब्रुवारीपर्यंत यांची आहे. यांचं आरक्षण जर बघितलं तर आपण यांचं हे आरक्षण अशा प्रकारचं आहे. उभं आरक्षण जर बघितलं तर महिलांसाठी आहेत 6 जागा, प्रकल्पग्रस्तासाठी 1 जागा आहे, भूकंपग्रस्तासाठी काही नाही आहे, माजी सैनिकासाठी 2 जागा आहेत, उच्च खेळाडूसाठी 1 जागा आहे, अंशकालीन कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा 1 जागा आहे, वनमजुरासाठी 1 जागा आहे, होमगार्डसाठी 0 आहे, अनाथांसाठी सुद्धा 0 आहेत आणि सर्वसाधारण ज्या जागा आहेत त्या 5 आहेत. आणि तसे एकूण ज्या आहेत त्या 17 जागा आहेत. असं हे आरक्षण आहे. यांचे जे पुढचं जे आहे त्यांचं जे परत यांचं चंद्रपूर क्षेत्र दक्षिण चंद्रपूर करता यांनी जे जागा दिलेल्या आहेत त्यामध्ये अनुसूचित जातीसाठी 1 जागा आहे आणि सर्वसाधारण 3 जागा, अशा एकूण 4 जागा आहेत ह्या दक्षिण चंद्रपूर क्षेत्रासाठी. यांनी टिप दिलेली की अनुसूचित क्षेत्रातील म्हणजे ह्या जागा ह्या अनुसूचित क्षेत्रातील, पेसा क्षेत्रातील आणि त्या नॉन पेसा क्षेत्रातील होत्या. म्हणजे यांची जी निवड आहे त्या अनुसूचित जमातीच्या क्षेत्रामधूनच निवड करणार आहेत. त्यांचा जो कायदा हा आपण व्यवस्थित, हे जे PDF आहे या PDFची लिंक या व्हिडिओच्या खाली दिलेली आहे कमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये, तेथून तुम्ही डाउनलोड करून तुम्ही हे वाचू शकता. आता नागपूर अनुसूचित क्षेत्राबाहेर, आता या नागपूर क्षेत्रासाठी ज्या जागा आहेत ह्या अनुसूचित क्षेत्रासाठी म्हणजे नॉन अनुसूचित आहे, हे याच्यामध्ये कोणीही फॉर्म भरू शकतं. ह्या ज्या जागा आहेत नागपूर तसेच नागपूर प्रदेश जाखाका व वनीकरण प्रदेश मिळून. मित्रांनो, हे वन विभाग आहे. या वन विभागाचे 4 प्रकारे असतात. महसूल विभागाकडे सुद्धा वन जमीन असते, वन विभागाकडे असते, FDCM कडे असते, असे 4 प्रकारची यांची ही जमीन असते. त्यामुळे वेगवेगळ्या ह्या जागा आणि वेगवेगळे महामंडळ यांची भरती घेत असते. तर पुढचं जे पद आहे वर्ग 3चंच पद आहे, वनरक्षकच नाव आहे त्याचं. अनुसूचित जातीसाठी 7 जागा आहेत, अनुसूचित जमातीसाठी 5 जागा आहेत, विमुक्त भटक्या जमातीसाठी 3 जागा आहेत, NTB जे आहेत त्यांच्यासाठी 0 जागा आहे, NTC साठी 1 जागा आहे की मायनस आहे याचा काय अर्थ कळत नाही आहे, आणि NTD साठी 1 जागा आहे. एकूण अशा 3 जागा आहेत NT ग्रुप करता, म्हणजे 1 मायनस केलेली आहे त्यांनी.
विमुक्त मागास प्रवर्गासाठी 2 जागा आहेत आणि ओबीसीसाठी 9 जागा, एस सी बी सी म्हणजे जो स्पेशल आता नवीन वर्ग निर्माण केला आहे त्यासाठी 7 जागा आहेत आणि खुल्या गटासाठी 11 जागा आहेत. अशा एकूण ह्या 44 जागांसाठी नागपूर विभागासाठी ह्या ज्या आहेत. यांचं जर उभं आरक्षण जर बघितलं आपण, हे जातीवाईज आरक्षण बघितलं, आता जर उभं आरक्षण जर बघितलं आपण तर महिलांसाठी 30% जागा आहेत, 13 जागा, प्रकल्पग्रस्त 1 जागा, भूकंपग्रस्त 0 आहे, माजी सैनिकांसाठी 6 जागा आहेत, अतिगुणवत्ताधारक जे खेळाडू त्यांच्यासाठी 1 आहे, अंशकालीन कर्मचाऱ्यांसाठी 5 जागा आहेत, वनमजुरासाठी सुद्धा 5 जागा आहेत, होमगार्डसाठी 1 जागा आहे, अनाथांसाठी 0 जागा आहेत आणि सर्वसाधारण विद्यार्थ्यांसाठी जर बघितलं तर 12 जागा आहेत आणि तशा एकूण ज्या आहेत त्या 44 जागा आहेत. मित्रांनो, ह्या नागपूर क्षेत्रासाठी आता पुढच्या ज्या जागा आहेत त्या आपण बघूया. यांनी काय दिलेलं आहे की सदर उमेदवारांची लेखी जी परीक्षा ती मार्च 2019 मध्ये आयोजित होण्याची शक्यता आहे. म्हणजे यांनी कालावधी सुद्धा दिला आहे की मार्च महिन्यात होणार आहे. म्हणजे तुम्हाला आतापासून तुमच्याकडे जवळपास 30 ते 40 दिवसांचा तुमच्याकडे कालावधी आहे. तर याच्यासाठी जो अभ्यास नियोजन कसं करायचा किंवा याच्यासाठी कुठला अभ्यासक्रम आहे याचे सुद्धा मित्रांनो मी व्हिडिओ तयार केलेले आहेत. ते व्हिडिओ आपण खाली लिंकमधून बघू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला वनरक्षक भरती नावाचं एक टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. त्या चॅनलच्या लिंकमध्ये सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील किंवा हे जो व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या प्लेलिस्टमध्ये जर तुम्ही वनरक्षक भरती म्हणून गेले तर त्यामध्ये अभ्यासक्रम, अभ्यास नियोजन, कोणते पुस्तकं वापरायचे सगळे व्हिडिओ त्यात तयार केलेले आहे, तुम्ही ते पाहू शकता. आता यांनी सांगितलेलं आहे की महा रिक्रुटमेंट महा ऑनलाईन या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल. जाहिरात केलेल्या पदांमध्ये वाढसुद्धा होऊ शकते किंवा घटही होऊ शकते. आपण जे आहेत हे पूर्ण नियम जे आहेत ते पूर्ण वाचायच्या वेळेअभावी मी पूर्ण वाचू शकत नाही आहे कारण की व्हिडिओ हा खूप मोठा लंबा होऊ शकतो. आता वनरक्षक या पदाची जी श्रेणी आहे ती 5200 ते 20,200 अशी आहे आणि ग्रेड पे याचा 1800 रुपये. तर ग्रेड पे म्हणजे काय याचा सुद्धा एक व्हिडिओ मी बनवणार आहे, ते तुम्हाला नंतर कळेल. याच्यासाठी पात्रता आहे नागरिकत्व पाहिजे, महाराष्ट्र राज्याचा रहिवासी म्हणजे डोमिसाईल पाहिजे, शैक्षणिक अर्हता ज्याच्याकडे आहे म्हणजे जे आहे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजे HSC+ 50% गुणासह उत्तीर्ण पाहिजे. उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा आणि त्याची मराठी भाषा सुद्धा पाहिजे किंवा उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत समकक्ष मराठी भाषा असल्याबाबत कोणतीही मान्यता प्राप्त मंडळाचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे. याच्यासाठी उंची सांगितलेले यांनी 163 आणि स्त्रीसाठी सांगितलेले 150. छाती कोणाचीही जी आहे ती 79 सेंटीमीटर पुरुष उमेदवाराची पाहिजे आणि त्याच्यापासून 5 सेंटीमीटर त्यांची फुगली पाहिजे. महिलांसाठी सुद्धा 74 छाती आणि 5 सेंटीमीटर फुगले पाहिजे. महिलांसाठी जी उंची आहे ती SC म्हणजे अनुसूचित क्षेत्रासाठी 145 आहे आणि पुरुषांची जी उंची आहे ती 152 सेंटीमीटर आहे. जर तुमच्याकडे ही शारीरिक पात्रता जर नसेल तर तुम्ही याच्यासाठी पात्र असू नाही आणि आपण अर्ज सुद्धा करू नये असा यांनी सल्ला दिलेला आहे. आणि यांची तीव्र दृष्टी सुद्धा पाहिजे, तिरडेपणा नको असं यांनी सांगितलेलं आहे. आता यांनी काही वयोमर्यादा दिलेली आहे, ती वयोमर्यादा जी असते ती 1 फेब्रुवारी 2019 यांनी मोजणार आहे असं यांनी सांगितलेलं आहे. याच्यासाठी किमान वयोमर्यादा आहे 18 म्हणजे 18 वर्षापेक्षा जर तुम्ही कमी असाल तर तुम्हाला यात घेणार नाही आहेत. खुल्या गटासाठी वयोमर्यादा आहे तुमची 25 वर्ष. खुल्या गटासाठी वयोमर्यादा आहे 25 वर्ष आणि तुम्ही जर मागासवर्गीय असाल तर 30 वर्ष, खेळाडू असाल तर 30 वर्ष. फक्त तुम्ही माजी सैनिक, अल्पसेवा राजदिष्ट अधिकारी जर असाल किंवा आणीबाणी किंवा असाल तर तुम्हाला 45 वर्ष आहे आणि त्यातले जर मागासवर्गीय असाल तरी 45 आहे. अनाथ जर असाल तर फक्त 25च आहे. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त जर असाल तर 45 आहे आणि अंशकालीन वनमजूर जर असाल तर मात्र 46 वर्ष आहे. आणि कुठल्याही कारणानुसार वयोमर्यादा हे कमी जास्त केल्या जाणार नाही. तुम्हाला मराठी वाचता येणं हे आवश्यक आहे. यांच्या जे शर्ती आणि निवडीची पद्धत आहे, पहिली ही लेखी परीक्षा होणार आहे. याच्यासाठी आपण स्पेशल निवड पद्धत म्हणून एक व्हिडिओ तयार केलेला आहे किंवा आपण परत तुमच्यासाठी एक करू. याच्यासाठी काय आहे की एकाच फक्त वनप्रदेशासाठी तुम्हाला अर्ज करता येईल आणि इतर ठिकाणी जर तुम्ही अर्ज केले तर तुमचे ग्राह्य धरण्यात येणार नाही आणि इतर जे वैध आहेत ते ग्राह्य अवैध ठरण्यात येतील आणि तुमचा पहिला जो अर्ज आहे तोच फक्त तुमचा ग्राह्य धरण्यात येईल. आणि इथं बऱ्याच मुलं विचारतात की अपंग उमेदवार भरतीसाठी पात्र आहेत का, तर यांनी इथे दिलेलं आहे की अपंग उमेदवार हे भरतीसाठी पात्र नाहीत आणि तुम्ही ज्या एरियाकरता किंवा ज्या प्रदेशाकरता अर्ज केला आहे तो त्याकरताच मर्यादित राहील. म्हणजे तुमचं जे सिलेक्शन आणि निवड आहे त्याच ठिकाणी होईल.
परीक्षेची जी पद्धत आहे 120 गुणांची पद्धत आहे. लेखी परीक्षा ही पूर्ण राज्यात एकाच दिवशी घेण्यात येणार आहे असं यांनी सांगितलेलं आहे. आणि तुमच्या अर्जाचा विचार करून लेखी परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार. परत तुमचा नवीन जो क्वेश्चन्स आहे तो ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. OMR शीट देणार आहे. आणि यांनी सांगितलेलं आहे की चुकीच्या उत्तराकरता 25.25 गुण कापण्यात येणार आहेत. म्हणजे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे. तुम्हाला जर अजून काही याच्याबद्दल कमेंट काही समस्या असतील किंवा काही सूचना तक्रारी काही जरी असतील तर आपण कमेंटमध्ये करू शकता. भले कमेंट करायला 1 दिवस एक्स्ट्रा लागू शकतो किंवा 2 दिवस तुमच्या कमेंटचं उत्तर हे नक्की दिलं जाईल. मित्रांनो, कुठलीही जे परीक्षा जर तुम्हाला फेस करायची असेल तर त्या परीक्षेची पूर्ण माहिती जाणून घ्या. आपणास विनंती आहे की हे जे PDF आहे किंवा ही जाहिरात ही टोटल व्यवस्थित वाचून घ्या. त्याच्याशिवाय कुठलीही परीक्षा तुम्ही देऊ नका. अपूर्ण ज्ञान काही कामाचं नसते. आता याचा जो अभ्यासक्रम आहे हा खालीलप्रमाणे आणि याचा जो दर्जा आहे तो HSCचा राहील. मात्र मराठी आणि इंग्रजी मात्र SSC नुसार राहील. सामान्य ज्ञान याचा जो दर्जा यांनी सांगितल्याप्रमाणे HSC म्हणजे 12वीच्या लेवलचा राहील. यांनी सांगितलेलं की सामान्य ज्ञानमध्ये भारत विशेषतः महाराष्ट्र राज्याचा इतिहास, भूगोल, भारतीय संविधान, सामान्य विज्ञान, हवामान, क्रीडा, संस्कृती, चालू घडामोडी, जैवविविधता, वने, वन्यजीव, पर्यावरण संतुलन, माहिती अधिकार अधिनियम 2005. म्हणजे यांना तुमच्यासाठी जे आहे ते खूप सारं कठीण करून ठेवलेलं आहे. अगोदर जी होती फक्त तुम्हाला चालण्याची आणि धावण्याचीच फक्त स्पर्धा होती. तर यांनी जे दिलेलं आहे 40 मार्काचा, याचा अभ्यास कसा करायचा याचा व्हिडिओ आहे तयार केलेला. तो तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता किंवा या व्हिडिओ खाली लिंक तुम्हाला देण्यात येईल. आता बौद्धिक चाचणी आहे दुसरा विषय. पहिला जो विषय आहे तो 40 गुणांसाठी आहे आणि 40 प्रश्नासाठी आहे. बाकीची जी वनरक्षक भरती आहे त्यांचं जे पेपर पॅटर्न आहे तो वेगळा आहे, यांचा पेपर पॅटर्न वेगळा आहे, हे लक्षात ठेवा. FDCMचा पेपर पॅटर्न, बाकीचे जे जनरल वनरक्षकसाठी 30 प्रश्नाचा असा पॅटर्न होता. 30 प्रश्नाचे 4 त्यांनी ब्लॉक केले होते. इथे यांनी असं केलं नाही आहे. इथं यांनी काय केलेलं आहे, सामान्य ज्ञान 40 मार्कासाठी केलेलं आहे. बौद्धिक चाचणी इथं 20 गुणांसाठी केलेली आहे. याच्यामध्ये त्यांनी संख्यात्मक योग्यता केलेली आहे आणि तार्किक क्षमता आहे. वनरक्षकसाठी याच्यासाठी ही आहे, त्याच्यासाठी असं नाही आहे. त्यासाठी फक्त बुद्धिमत्ता चाचणी आहे. तर बघूया याच्यात काय शेकडेवारी आहे, सरासरी आहे, गुणोत्तर आहे, प्रमाण आहे, व्याज आहे, नफा आहे, तोटा आहे, सूट आहे, काळ आहे, काम, वेग, संख्या पद्धती, भूमिती आणि सांख्यिकी. एवढ्या सगळ्या विषयांचं यांनी 10 गुणांसाठी केलेलं आहे. साधारणतः बौद्धिक चाचणीची संख्यात्मक योग्यता म्हणजे तुमचं गणित आहे ते बेसिक गणित म्हणतात याला, ते 10 गुणासाठी आहे. आणि तार्किक क्षमतेचं गणित सुद्धा 10 गुणासाठी आहे. तार्किक क्षमतेमध्ये संकेत आणि संकेत उलगडणे म्हणजे कोडिंग सिस्टीम राहते ना, कोड उलगडणे किंवा वेगळा शब्द, लघु आणि कॅपिटल अक्षरे म्हणजे तुमची संख्या मालिका, अक्षर मालिका, याच्यावर तुमचा हा अभ्यास आहे. याच्यामध्ये मराठी भाषा आहे. मराठी भाषेसाठी सुद्धा तुम्हाला 20 गुण यांनी दिलेले आहे. सर्वसाधारण यामध्ये काय असणार आहे, जवळपास 10 प्रश्न हे 20 मार्कासाठी मराठी आहे. याच्यामध्ये 10 प्रश्न हे तुम्हाला शब्दावर राहतील, शब्दसंग्रह वगैरे, विरामचिन्हे. आणि जे 10 प्रश्न आहेत ते विरामचिन्हे, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी यांच्यावर राहणार आहेत. त्यामुळे तुम्हाला मराठीचं जे ज्ञान आहे हे अतिशय आवश्यक आहे, हे जर तुम्हाला पेपर काढायचा असेल तर. याच्यासाठी तुम्ही जेवढा जास्तीत तुमचा शब्दसंग्रह वाढवसाल किंवा शब्दांचं पुस्तक वाचाल त्याच्यासाठी तुम्हाला फायद्याचं राहील. इंग्रजीमध्ये सुद्धा तसंच आहे. 10 मार्कासाठी तुम्हाला ग्रामर असेल. मराठी आणि इंग्रजीचं लक्षात ठेवा, 10 मार्कासाठी तुम्हाला ग्रामर असेल आणि 10 मार्कासाठी तुम्हाला जे काय ते शब्दसंग्रह असेल. याचा अभ्यास नियोजन कसं करायचं याचा व्हिडिओ मी नक्की तयार केलेला करून तुम्हाला देणार आहे. तुम्ही या चॅनलला जर आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुम्हाला याचं जे आहे ते पूर्ण ज्ञान या वनरक्षक भरतीचं तुम्हाला सर्व मिळेल. आणि मित्रांनो, आपल्याला वनरक्षक भरतीबद्दलचे सर्व जे फ्री टेस्ट सिरीज आहेत त्याच्या फ्री टेस्ट सिरीजसुद्धा आपण चालू केलेल्या आहेत. जवळपास 5 टेस्ट सिरीज आहेत. आपण वनरक्षक फ्री टेस्ट सिरीज नावाचा ग्रुप खाली असेल, त्या ग्रुपमधून जाऊन तुम्ही त्या टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. पुढचं यांनी सांगितलं की ही जी परीक्षा आहे MCQ पद्धतीची राहणार आहे आणि यांचे जे आहे ते निगेटिव्ह पॉईंट 25 निगेटिव्ह म्हणजे 4 चुकल्यास 1 गुण तुमचा कमी होईल अशा पद्धतीचं आहे. आणि यांचे जे रिक्त पदं घेण्याचं जे प्रमाण आहे हे 5 आहे. म्हणजे एक जर जागा असेल तर 5 मुलं हे पुढच्या शारीरिक चाचणीसाठी पात्र असतील. आणि टप्पा 2 उमेदवाराची दस्तऐवज तपासणी. टप्पा 2 हा की तुमचे डॉक्युमेंट्सची तपासणार आहे. टप्पा 3 ही तुमची शारीरिक पात्रता तपासणी, म्हणजे तुमच्याकडे डॉक्युमेंट असतील तर शारीरिक पात्रता तपासणी होईल. नंतर याने पुढचा टप्पा सांगितला आहे की तुमची धावण्याची शर्यत.
नंतर तुमचा काय आहे जे धावण्याची शर्यत असा चौथा टप्पा आहे. तर पुरुष उमेदवारांसाठी काय 5 किलोमीटर धावण्याची शर्यत आहे आणि त्यांना 30 मिनिटात आहे, आणि महिला उमेदवारासाठी 30 किलोमीटर आहे ते 25 मिनिटात पूर्ण करायची आहे. याचा बाकी जो टप्पा आहे हा आपण बघू शकता. यांचे हे डिटेल्स आपण PDF डाउनलोड करून आपण याच्यासाठी 80 गुण आहेत यांनी दिलेले आहेत. 17 मिनिट 18 मिनिट हे काय व्यवस्थित आपण बघू शकता. याची PDF हे आपल्याला डाउनलोड करून तुम्ही खाली लिंक दिलेली आहे किंवा कमेंट बॉक्समध्ये नेहमी मित्रांनो कुठलाही व्हिडिओ असो त्याच्या कमेंट बॉक्स किंवा त्याच्या जे डिस्क्रिप्शन असते त्याच्यामध्ये पाहायचं, त्याच्यामध्ये नेहमी जे आहे ते लिंक दिलेली असते. आता हे महिला उमेदवारासाठीचं बघा 80 गुण आहेत. जर 12 मिनिटात जर त्यांनी 3 किलोमीटर जर धावायची जर पूर्ण केलंय तर, आणि त्यांनी जर 25 मिनिटापेक्षा जास्त वेळ लावला त्यांना 1 गुण देण्यात येणार आहे. किंवा 25 प्लस जर त्यांना लागला वेळ तर त्यांना या प्रक्रियेतून बाद करण्यात येईल. मित्रांनो पुढचा जो टप्पा आहे तो 5वा टप्पा आहे सर्वसाधारण गुणवत्ता यादी निर्माण करायचे. यांनी काय सांगितलं की जे धाव चाचणीत पार झालेले आहेत त्यांच्या गुणांची आणि एकत्रित गुणांची ही जनरल मेरिट लिस्ट लावणार आहे. त्यामुळे आपण आतापर्यंत यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल आपण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की खूप साऱ्या वेबसाईट्स असतात, खूप साऱ्या भरती निघत आहेत महाभरतीच्या. आपण गोंधळून जाल, कदाचित आपली जाहिरात कुठली आहे हे पण आपल्याला कळणार नाही. त्यामुळे आपण या जाहिरातचा नंबर हा तुमच्याकडे लिहून ठेवायचा आहे. आणि या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्ही गावात राहता खेड्यात राहता प्रत्येकाला माहीत होत नाही तारखा. बरेच मुलांचं असं आहे तारखा निघून जातात आणि नंतर त्यांना कळतंय की लिस्ट लागली. तर त्यामुळे तुम्ही सजग राहून या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि evisionmpsc.com लेबल असते त्या लेबलमध्ये वनरक्षक भरती नावाचं एक स्पेशल टॅब तयार केलेला आहे. त्या टॅबमध्ये तुम्ही जाऊन पूर्ण अपडेट्स हे नेहमी घेत राहता आणि त्या घेऊ शकता. आणि त्या वेबसाईटला तुम्ही बुकमार्क म्हणून सर्च करून ठेवा, सेव्ह करून ठेवा. पुढचा टप्पा आहे 7वा. नंतर जी आहे ती धावण्याची चाचणी झाल्यानंतर तुम्हाला 4 तासात 25 किलोमीटर ही चालण्याची चाचणी. 7वा टप्पा आहे यामध्ये चालण्याची चाचणी आहे. 25 किलोमीटर पुरुष उमेदवारांना चालायचं आहे आणि महिला उमेदवारांना 4 तासात 16 किलोमीटर चालायचं आहे. म्हणजे एकूण वनरक्षक भरती ही तर MPSC सारखीच परीक्षा यांनी घेतलेली आहे, कारण की 7-7 टप्पे तुम्हाला पार करायचं आहे. आणि हे जे उमेदवार चालून धावण्यात जे काय पूर्ण करतील अशांची ही चाचणी घेणार आहे. जरी तुम्ही 6 टप्पे पार केले आणि 7वा टप्पा जर तुम्ही पार करू शकले नाही तरी तुम्हाला तुमची निवड हे फिक्समध्ये नसणार आहे. त्यामुळे आपल्याला 7ही टप्प्याची प्रॅक्टिस आणि तयारी करायची आहे. शेवटचा जो टप्पा आहे तो टप्पा क्रमांक 8 वैद्यकीय फिटनेस. तुमच्याकडे फिटनेस आहे का नाही. बऱ्याच मुलांनी कमेंट केली की ते प्रमाणपत्र कधी आणायचं. तर जे प्रमाणपत्र आहेत यात डाउनलोड करायचे आहेत आणि ते तुमच्याकडे ज्या दिवशी तुमची परीक्षा राहील शारीरिक चाचणी त्या दिवशी तुम्हाला ते सादर करायचे आहेत. तुमचे ते वैद्यकीय अधिकारी त्यांच्याकडून तपासणी करायची आहे उमेदवाराची. नंतर परत शेवटचा टप्पा आहे की या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तुमचं जे आहे ते अंतिम निवड यादी लागेल आणि त्याच्यानुसार शारीरिक पात्रता चाचणी, धाव चाचणी सगळ्यांचं निश्चित केलेल्या ठिकाणी वेळेत करण्यात येईल आणि स्वखर्चाने उपस्थित राहायचं आहे. आता मेन म्हणजे या परीक्षेसाठी किती शुल्क आहे मित्रांनो. 600 रुपये याच्यासाठी शुल्क आहे. मागासवर्गीय उमेदवारासाठी 400 रुपये आहे. याच्यावर तुम्हाला काय अर्ज हे 21/2 पर्यंत सादर करायचे आहेत. यांनी फोटोसाठी रुंदी सुद्धा सांगितलेली आहे. याप्रमाणेच तुम्ही फोटो हा रुंद काय असेल तो सेव्ह करायचा. मित्रांनो आपल्याला जर हा फोटो सेव्ह करण्यास प्रॉब्लेम येत असेल तर ऑनलाईन रिसायझर नावाची वेबसाईट असते. त्या वेबसाईटमध्ये आपण आपला फोटो अपलोड करून तुमची ती साईज जर तुम्ही फिट केली तर तो फोटो तुम्हाला ऑनलाईनमध्ये मिळू शकतो. तुम्हाला जर वाटलं तर त्याची लिंक तुम्ही गुगलमध्ये सर्च करा ऑनलाईन फोटो रिसायझर, तुम्हाला ती लिंक मिळून जाईल. आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला नेहमी मिळतील आणि evision कार्ड mpsc.com या वेबसाईटवर तुम्हाला मिळतील. आपण तेथून ज्या आहेत त्या सर्व गोष्टी डाउनलोड करून घ्यायच्या. आणि ही जी PDF आहे व्यवस्थित डाउनलोड करून तुम्ही, आता यांनी प्रवेश प्रमाणपत्राबद्दल सांगितलं की 7 दिवस अगोदर तुम्हाला हे कळवण्यात येईल किंवा महारिक्रुटमेंट ऑनलाईन या वेबसाईटवर तुम्हाला मिळेल. किंवा तुम्ही evisionmpsc.com या वेबसाईटवर सुद्धा तुम्ही ते नेहमी अपडेट ठेवून तुम्ही ते प्रमाणपत्र घेऊ शकता. evisionmpsc.com याची जी लिंक आहे ते खाली दिलेली असेल. ही जाहिरात ज्यावेळी डाउनलोड करता त्यावेळेस तुम्ही या वेबसाईटवर जासाल त्याच वेळेस तुम्ही ते डाउनलोड करून ती वेबसाईट आहे ते सेव्ह करून ठेवायची. हे जे प्रमाणपत्राचे यांनी नमुने दिलेले आहे वनरक्षक पदासाठी धाव चाचणीचं प्रमाण वचनपत्र आहे, उमेदवाराची स्वाक्षरी आहे. नंतर पुढचं प्रमाणपत्र आहे ते शारीरिकदृष्ट्या सदृढ म्हणजे तुम्हाला जे मेडिकल ऑफिसर आहेत त्यांच्याकडून तुम्हाला घ्यायचं आहे.
पुढचं जे प्रमाणपत्र आहे ते लहान कुटुंबासाठीचं प्रमाणपत्र आहे, याची तुम्हाला सध्या आवश्यकता नाही आहे. हे सगळ्यात शेवटी लागणार आहे की तुमचं कुटुंब हे लहान आहे आणि तुम्हाला 2 मुलांपेक्षा जास्त मुले नाही आहेत किंवा तुम्ही 2 मुलं करणार नाही, याच्याबद्दलचे प्रमाणपत्र आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर याला नक्की लाईक करा आणि तुमच्या काही सूचना असतील तर कमेंट करा. आणि मित्रांनो, ई-व्हिजन MPSC ई-व्हिजन व्यवस्थित लिहा, EVISION MPSC.com या वेबसाईटवर जाऊन तुम्ही लवकरात लवकर सर्व डिटेल्स हे नेहमी अपडेट ठेवा आणि या वेबसाईटला तुम्ही बुकमार्क करा. तुमच्यासाठी मित्रांनो खास फ्री टेस्ट सिरीज सुद्धा चालू केलेल्या आहेत, आपण त्याचा सुद्धा लाभ घ्या. धन्यवाद.